विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. आज बऱ्याच उमेदवारांनी अर्ज भरलेत. विले-पार्ले पूर्व इथून पराग आळवणी यांनी महायुती म्हणजेच भाजपकडनं अर्ज आज भरलेला आहे. आपण त्यांना विचारूया. सर, तिसऱ्यांदा निवडणुकीचा अर्ज भरताय. 2 वेळेला तुम्ही विद्यमान आमदार झालेले आहात. कसं बघताय या निवडणुकीकडे? बघा, एक खूप चांगल्या वातावरणामध्ये महायुती आता निवडणुकीला सामोरे जाते आहे. लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. त्या निवडणुकीमध्ये काय त्रुटी राहिल्या त्याही लक्षात येऊन एक प्रचाराची तंत्र आम्ही ठरवलेलं आहे. विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचं म्हणायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही भरघोस मताधिक्य हे या भागातून आमच्या उमेदवारांना दिलं होतं आणि त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा एका बाजूनी केंद्र सरकारने मुंबईसाठी केलेलं काम, राज्य सरकारने मुंबईसाठी केलेलं काम, हे 2 सकारात्मक बाबी ह्या आमच्याकडे आहेतच. गेली 10 वर्ष मी अतिशय सक्रियपणे काम केलेलं आहे आणि त्याही नात्याने लोकांचा आशीर्वाद घ्यायला मी लोकांकडे जाईन. सर, नक्कीच. पण आपण पाहिलं तर 2 टर्म तर तुम्ही आमदार राहिलेले आहात. मात्र काही कामं अशी असतील जी बाकी असतील, जे येणाऱ्या इलेक्शन नंतर तुम्ही करणार असाल, अशी कोणती कामं आहेत, कोणती उद्दिष्ट आहेत डोळ्यासमोर? बघा, मी खूप वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेलो आहे. मी 10 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या पत्नी 10 वर्ष नगरसेविका होत्या. गेली 10 वर्ष मी आमदार होतो. या सगळ्यातून मी एक गोष्ट शिकलेलो आहे की एकतर दैनंदिन कामं जी आहेत, त्या दैनंदिन कामांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क होतो, लोकांमध्ये आपण जातो. रोजचे जे प्रश्न असतात ते सोडवताना एक मोठा जनसंपर्क होतो. पण त्याच्याबरोबरीने मतदारसंघाचे काही असे इश्यूज असतात ज्याच्यासाठी पॉलिसी मेकिंग करावी लागते. सो धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक मोठा प्रयत्न करावा लागतो, कारण धोरणात्मक निर्णय हे रातोरात बनत नाहीत. त्यामुळे प्रशासनाला त्याबद्दल अवगत करणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्या संदर्भातले सोल्युशन्स आणणं, एक्सपर्ट्स लोकांना भेटून त्यांच्याकडून तोडगे आणणं आणि ते सरकारकडे सुचवणं, ते मार्गी लावून घेणं, असा सगळा एक लांबलचक प्रोसेस असतो. मला अतिशय अभिमानाने सांगायचं आहे की जो माझ्या मतदारसंघातला सर्वात मोठा भाग विमानतळ झोपडपट्टीवासियांचा, विमानतळ मुंबईची जी आहे त्याच्या जमिनीवरील जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा विषय होता. मीच त्यांचं एकेकाळी आंदोलन उभं केलं होतं आणि मग आमच्या सरकारकडून आता धोरणात्मक निर्णय करून घ्यायचे होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मोदीजींच्या सरकारने ह्या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी, इन सिटू पुनर्वसनासाठी, म्हणजे त्याच जमिनीवर विमानतळाच्याच जमिनीचा वापर करता येईल अशा पद्धतीचं एक ॲप्रुव्हल केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलं. त्यानुसार मग राज्य सरकारने जशी SRA स्कीम आहे मुंबईकरांना लागू, तशी विमानतळाची जमीन, कारण त्याचा विकास आराखडा वगैरे वेगळा आहे आणि त्यामुळे विमानतळाच्या जमिनीवरसाठी जो DCR आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक एअरपोर्ट स्पेसिफिक स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम ही लागू करण्यात आली. मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा टप्पा धोरणात्मक निर्णय घेण्याचा हा आपण पार पाडलेला आहे. पुढील काळामध्ये जे आमचं ॲक्च्युअल स्वप्न आहे की त्या ठिकाणी इमारती होऊन लोकांना पक्की घरं मिळावीत, ते होण्यासाठी आम्हाला MILचा एअरपोर्टचे ऑपरेटर जे आहेत त्यांचाही पाठपुरावा करावा लागेल. तर पुढील काळामध्ये ते पुढचं टार्गेट आता आम्ही फॉलो करू. असाच आमचा एअरपोर्ट फनेल झोनचा प्रश्न आहे. त्या संदर्भात सुद्धा आम्ही भरपूर पाठपुरावा केलेला आहे. अनेक सूचना नागरिकांकडून घेऊन, एक्सपर्ट्सकडून घेऊन शासनाकडे त्याचा फॉलोअप केलेला आहे. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषितसुद्धा केलं आहे की या संदर्भात आम्ही काही तरतुदी आणतो आहे आणि त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये अशी जी राहिलेली कामं आहेत ती करण्याचा प्राधान्य असेल. आणि कारण की मी नगरसेवकसुद्धा राहिलो होतो आणि त्यामुळे विकास आराखड्यांच्या माध्यमातून नवीन उद्यानं बनवणं, मैदानं बनवणं, रस्ते चांगले बनवणं, मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की प्रत्येक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे. आज तुम्ही मतदारसंघात गेला तर अनेक ठिकाणी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक 2-3 रस्त्याच्या मागे एक रस्त्याचं काम चालू आहे असं दिसेल. थोडी तक्रार पण त्याच्यामुळे असते की रस्त्यावर कामं चालू आहेत, पण मोठ्या प्रमाणावर मुंबई खड्डेमुक्त करण्याचं जे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे तर त्यावर सुद्धा आम्ही काम करतो आणि पुढील काळात करू. तर
आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीने अद्यापही उमेदवार इथनं जाहीर केलेला नाही. इनफॅक्ट त्यांचं सीटवरनं देखील बरेच अजूनही वाद सुरू आहेत. कुठल्या निष्कर्षापर्यंत ते आलेले नाहीत. या सगळ्याकडे कसं बघता? कदाचित इथे उमेदवार द्यायला ते घाबरतायत असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी कधीच या भाषेत बोलत नाही की माझ्या समोरचे घाबरलेत वगैरे. असं कोणी बोलूही नये, हे मतदाराला गृहीत धरणं होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे की अजून महाविकास आघाडी चे उमेदवार घोषित होत नाही आहेत. आपापसात त्यांची आत्ताच लढाई आहे आणि याचा अर्थ हे निवडणुकीनंतर आपापसात किती भांडतील याचाही विचार मतदार नक्की करेल असं मला वाटतं. की ज्यांचं सीट शेअरिंग होऊ शकत नाही ते पुढे कसं काय त्यांचं होईल. माझ्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी एक निवडणूक इथे झालेली आहे आणि भरघोस मतांचं मताधिक्य हे पार्ले विधानसभेच्या मतदारांनी महायुतीला दिलेलं आहे आणि त्यामुळे समोर उमेदवार कुठल्याही पक्षाचा येवो, महायुतीच्या मतदारांकडे जाणं, मतदारांना उतरवणं, ज्यांनी मागच्या वेळेला काही चुकीचे प्रचार झाले आणि खोटे प्रचार झाले, त्या काही नरेटिव्ह सेट केले गेले आणि म्हणून मागच्या लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं, त्यांच्याकडे जाऊनसुद्धा त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना पुन्हा महायुतीच्या मागे उभं करणे असं आमचं टार्गेट असेल. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी येवो, महायुतीचा कार्यकर्ता एकेका मतदाराकडे जाऊन अधिकाधिक मतदारांना महायुतीकडे आणण्याचं काम हे पुढील महिन्याभरात आम्ही करू. शेवटचा प्रश्न सर, दोन्ही वेळेला जर आपण बघितलं मतांचं गणित तर ते वाढतं दिसलं. यावेळी त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे का? हो, मी 2014ला 34,000च्या मार्जिनने निवडून आलो. 2019ला 58,000चा लीड होता. पण मी कधीच कुठल्याच निवडणुकीमध्ये मला एवढा लीड पाहिजे अशा पद्धतीने जात नाही. कारण एवढा लीड पाहिजे याचा अर्थ उरलेली मतं मला नको आहेत असा त्याचा अर्थ होईल. आपण जर का दिवसरात्र लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, लोकांच्या जनतेमध्ये जाऊन सतत संपर्कात राहतो, तर अमुक एवढीच मतं मला मिळावीत असं टार्गेट का ठेवावं. मी तर कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो, प्रत्येक मतदाराकडे जा. मागच्या 10 वर्षात केलेल्या कामाचा अहवाल घेऊन आमचे कार्यकर्ते प्रत्येक मतदाराकडे गेले आणि आतासुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला म्हणून महायुतीचं सरकार यावं, मोदीजींचे हात बळकट व्हावे आणि आपल्या उमेदवारांनी यापूर्वीही काम केलेलं या त्रिसूत्रीवर आम्ही मतदारांकडे जाऊ आणि अधिकाधिक कशाला सगळीच्या सगळी मतं आम्हाला मिळावी अशी मतदारांना प्रार्थना करू. नक्कीच धन्यवाद सर. तर नक्की आपण जर बघितलं तर पराग आळवणी यांनी विले पार्ले इथून उमेदवारी अर्ज महायुतीकडून भरलेला आहे आणि ते अधिकाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव नाईकसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.